मत्ती याचा 5वा अध्याय आणि यातील 1 ते 12 वचन आपण वाचणार आहोत. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्सेस 1 to 12. मत्ती 5:1 ते 12. तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. आमेन. प्रभू ही वचनं आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादाची करू. टायटल दिलंय म्हणजे 5वा, 6वा आणि 7वा हे 3 अध्याय येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील प्रवचन आहे. 5व्या अध्यायाची सुरुवात पहिलं वचन या ठिकाणी सांगतं मत्ती 5:1 मध्ये. तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. येशू ख्रिस्ताने लोकसमुदाय पाहिला, लोकांची गर्दी त्याने पाहिली आणि ज्यावेळेस त्याने गर्दी पाहिली तो एका उंच डोंगरावरती तो गेला. वास्तविक पाहता म्हणजे मंडपाचा त्यावेळेस शोध लागला नव्हता का? होता. पेत्र म्हणतो ना, ज्यावेळेस मोशे आणि एलिया येशूला भेटायला स्वर्गातून डायरेक्ट खाली येतात, मंडप वगैरे बनवू का? मंडप होते त्या काळामध्ये, नव्हतं असं नाही. ही कसली मॅनेजमेंट आहे येशूच्या सेवेची? काय प्लॅन नाही, काय नाही, इन्व्हिटेशन कार्ड नाही, गुगलचा फॉर्म नाही, रजिस्ट्रेशन फी नाही. गर्दी दिसली आणि डायरेक्ट तो डोंगरावरती गेला. आणि ज्यावेळेस प्रभू डोंगरावरती गेला ना, ही गर्दी पायथ्याला थांबली नाही. प्रियांनो, लक्षात घ्या, मोशे ज्यावेळेस डोंगरावर जायचं ना, सगळे लोक पायथ्याला थांबायचे. तो जुना करार आहे. पण नवीन करार हा आहे की जिथं मेंढपाळ आहे तिथे त्याची मेंढरं जाणार आहेत. बरं, आता डोंगरावरती गेला आणि पुढे तुम्हाला माहिती 5,000 भोजन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहे. हे हजारो लोक प्रभूच्या मागे येत आहेत. त्या कडक उन्हामध्ये ते लोक आपल्या बायका पोरांना घेऊन, लेकरांना घेऊन त्या कडक उन्हात त्या डोंगरावरती येशूकडे आले. जे लोक नुसते बुद्धीने चालतात ना, नको ऊन लागेल, नको रात्रीचा प्रवास, नको नको पावसात मी बाहेर जात नाही, नको असं केलं तर तसं, दरोडेखोर आहेत, नको नको, हे नकोवाले लोक आयुष्यात त्यांच्या नकोच राहतं. फक्त ते नकोवालेच लोक. पण हे जे डोंगरावर आले ना, त्यांचा विश्वास खूप खतरनाक होता. प्रियांनो, ऊन लागलं तरी चालेल, त्रास झाला तरी चालेल, डोंगर चढताना दम लागला तरी, पण आज माझ्या येशूकडून मी आशीर्वाद घेतल्याशिवाय जाणार नाही. सुरुवातीला मला वाटायचं की मीच एकटा येडा आहे,
या डोंगरावर येताना. पण आज मला कळालं की किती लोक येशूसाठी वेडे आहेत. गर्दी आली फार मोठी आणि प्रभूने बोलायला सुरुवात केली. तब्बल 3 अध्याय आहेत आणि येशू ख्रिस्त फार सामर्थ्यवान वचन त्यांना देत आहे. आणि धन्यवादाचे काही वचन त्याने दिलेले आहेत. कुणाला धन्य म्हणावं? कोण धन्य आहे? भाई तुला 4 तोळ्याचा नेकलेस भेटला, तू धन्य? नो. एवढा मोठा बंगला तू बांधला, तू धन्य? जी कामं जगाच्या दृष्टीने मोठी आहेत ती देवाच्या दृष्टीने शून्यवत आहेत. आणि म्हणून त्या जगी गोष्टींबद्दल कॉलर टाईट करू नका. कॉलर टाईट करायची असली तर ज्या माझ्या येशूने सैतानाला फाईट दिली होती, हालेलुया, अभिमान बाळगायचाच असला तर येशूच्या वधस्तंभाचा बाळगा. अभिमान बाळगायचाच असला तर मी येशूचा दास आणि दासी आहे याचा अभिमान बाळगा. तुमच्या जीवनामधून लोकांनी तुमची ओळख कशी करावी? ती ओळख अशी झाली पाहिजे, हा मर्सिडीज गाडीवाला आहे अशी ओळख नको. तो मोठा बंगला आहे ना त्याचा हा माणूस, त्याचा ओनर आहे अशी ओळख नको. तिकडं 5 हॉटेल आहेत ना त्याचा हा मालक आहे अशी ओळख नको. आमची ओळख ही पाहिजे, हा येशूचा दास आणि ही येशूची दासी आहे. हालेलुया. हे अभिषिक्त लोक आहेत, ही आमची ओळख पाहिजे. मग जी आमची ओळख आहे त्या ओळखीचा आम्ही अभिमान बाळगला पाहिजे. हालेलुया. ते सगळे लोक त्या डोंगरावरती आले जसे तुम्ही आज आलात. हालेलुया. आणि जेव्हा प्रभूच्या चरणाशी येताना तेव्हा सुरुवातीलाच एकदम विचार करूनच यायचं. म्हणजे ते नाही का इस्रायल लोक चालले होते, चालतायत मोशे पुढं चाललाय, जोपर्यंत तांबडा समुद्र येत नाही समोर तोपर्यंत चालतच होते. आणि बरोबर येऊन थांबले, पुढं समुद्र, इकडं डोंगर तिकडं डोंगर आणि पाठीमागून मिस्री सेना. ती सेना आली. आता ह्या लोकांना मरायचंय. आता सगळ्या बाजूने ट्रॅप आहेत, लेकरं बाळं घेऊन, फॅमिली घेऊन कुठं जाणार? पण त्या दिवशी देवाने असा चमत्कार केला की जी सेना त्यांच्या विरुद्ध होती, जे मिसरचं सैन्य, फारोचं सैन्य त्यांच्या विरोधात होतं, त्या दिवसानंतर त्यांनी कधीच ते फारोचं सैन्य पाहिलं नाही. कारण माझ्या आणि तुमच्या देवाने तांबडा समुद्र दुभागला. हालेलुया. त्या तांबड्या समुद्रातून त्याने असा मार्ग काढला, इस्रायल लोकांकडे तिकीट होतं, ते पलीकडे गेले. आता ज्यांच्याकडे पलीकडे जायचं तिकीट नव्हतं ते समुद्रात गटांगळ्या खाऊन खलास झाले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. मला हे सांगायचंय, पायथ्यापासून वर येतानाच लक्षात ठेवायचं, मी माझ्या प्रॉब्लेमला इथून पुढे पाहणार नाही. जसं मिस्री सैन्य संपलं तशा माझ्या समस्या आज माझा देव संपवणार आहे. हालेलुया. हे लोक विश्वासाने आलेत. मोठी गर्दी आली. कामधंदे नव्हते का त्यांना? होते. पण एक दिवस त्यांनी असा ठरवला, माझ्या कामापेक्षा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा मला प्रभूला भेटायला जाणं जास्त महत्वाचं आहे. आले ते सगळे आणि मग प्रभूने मुख उघडलं आणि बोलायला त्याने सुरुवात केली. आणि प्रभू म्हणतो सुरुवातीला, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया. आम्हाला ना या वचनातला दुसरा पार्ट खूप आवडतो, पहिला पार्ट आवडत नाही जास्त. हालेलुया. म्हणजे प्रभू मी दीन नाही होणार, पण मला स्वर्गाचं राज्य दे. आपला देव जर आणि तरचा परमेश्वर आहे.
असं करशील तर तसं होईल. शाळेत गेलं तर पास होणार आहे, घरी राहिलं तर नापास. घ्यायला काय कुठं जावं लागतं का? नाही गेला का आपोआपच नापास आहे. ती कृती महत्वाची आहे, ते काम महत्वाचं आहे जे देवाने सुपूर्त केलंय. ज्या वेळेस देवाच्या प्रिय संतगणांनो प्रभू बोलायला सुरुवात करत आहे, सुरुवात त्याने इथून केली, ज्या आत्म्याने दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहिजे, आम्हाला सांत्वन पाहिजे, आम्हाला पृथ्वीचं वतन पाहिजे, आम्हाला तृप्त व्हायचंय, आमच्यावर दया झाली पाहिजे, आम्हाला देवाला पाहायचंय, आम्हाला देवाची मुलं म्हणून घ्यायचंय. पण हे करण्यासाठी काय करावं लागेल हे प्रभूने सांगितलंय. आणि प्रभू म्हणतो, जे शोक करीत आहेत ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. कोणाचं सांत्वन करण्यात येईल? जे शोक नाही करत त्यांचं सांत्वन नाही होणार. जे शोक करीत आहेत त्यांचं सांत्वन करण्यात येईल. जुन्या काळात सगळ्यात जास्त शोक कुणाचा होता? तुमची परीक्षा घ्यायला बोलवलंय तुम्हाला, दुःखी माणूस सगळ्यात जास्त राखेत जाऊन बसला, मुंडन केलं एकदम. काय नव्हतं योबाकडं, 10 लेकरं, हालेलुया, 3000 उंट, 7000 मेंढर, 500 गाढवी, 500 बैल जोड्या. काय प्रॉपर्टी आहे? पूर्वेकडच्या देशातला श्रीमंत माणूस, सब कुछ है, सगळं काही त्याच्याकडे आहे, अत्यंत आनंदी जीवन चाललेलं आहे. आणि सर्व काही असताना सैतानाची नजर योबाकडे गेलेली आहे. आणि मग त्या योबाला देवाकडून तो मागून घेतोय, तू त्याच्या भोवती कुंपण घातलंस, मला काहीच करता येत नाही. योबासारखा सात्विक आणि धार्मिक माणूस भूतलावर कोणी नव्हता प्रियांनो. लेकरं बाळ गेले, उंट गेले, गाढवी गेला, बैल गेले, सगळे मेंढर गेले, भस्म झाले, सगळं संपलं, हो त्याचं नव्हतं झालं. आमच्या बऱ्याच लोकांच्या प्रार्थना सगळं चांगलं असल्यावर चांगल्या प्रार्थना असतात, आणि दुःख आलं की ते देवाला विसरतात. ये देवा, मी सापडलो का तुला? मलाच असं केलंस का देवा? तू असं माझ्याशी का वागलास देवा? अरे येड्या, देव तुझ्याशी नाही वागलाय, तुझी परीक्षेचा तुझा वेळ आलेला आहे. जे परीक्षेत टिकून राहतात ते धन्य आणि ते आशीर्वादित लोक आहेत. योबाची बायको आली सल्ला घेऊन. दुःखात लई सल्ले देणारे लोक भेटतील, आनंदात कुणी नाही भेटत. एखाद्यावरती वाईट प्रसंग आला की शिकवणारे एवढे भेटतील, आणि फ्री ऑफ चार्ज घेत नाही कोणी. काय इतके भेटतील, शेजारचे 4 जण, नातेवाईक 4 जण, इकडचे तिकडचे फोन करतील, असं करा तुम्ही, तसं का नाही करत तुम्ही, असं करा, हे करा, ते करा. आणि तुम्ही म्हटलात का हा करू आपण असं, तुम्ही मदतीला येतं का? नाही, तुम्ही तुमचं करा, काय जे असेल ते तुम्ही तुमचं बघा, पण आम्ही सल्ला देतो. योबाच्या बायकोने सल्ला दिला. अरे कुठवर सत्व धरून राहणार आहेस योबा? देवाला शाप दे आणि जा मरून. काय विधवा होण्याची घाई आहे बाईला? मरून जा म्हणे, मरून जा. योबाने आपल्या बायकोला दोष दिला आणि तो म्हणतो, देवाकडून फक्त सुखच घ्यावे का, दुःख घेऊ नये का? हालेलुया. मी सुखात असेल किंवा मी दुःखात असेल, पण मी माझ्या देवाला कधीच सोडणार नाही. हालेलुया. प्रभूची स्तुती. योब 2 अध्याय 7 ते 13 वचनामध्ये योबाचं दुःख आपल्याला पाहायला मिळतं. आणि या वचनात पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगतं की योबाच्या या दुःखामध्ये ज्या वेळेस तो खेद करत होता, त्यावेळेस या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. योबाचे 3 मित्र अलिफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी हे त्याच्यावर आलेल्या अरिष्टाविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून निघाले. योबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला. हे मित्र त्याच्याकडे आले. अलिफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी हे 3 मित्र योबाकडे आले.
योबाची स्थिती त्यांनी लांबून बघितली, त्यांना ओळखता येईना की हा आपला मित्र योब आहे. योब एवढा दुःखाने आणि त्रासाने व्याकुळ झालेला होता की आपल्या मित्रांना तो ओळखायला आला नाही. मित्र गेले, त्याच्याबरोबर राखेत बसले. आपल्या डोक्यात मित्रांनी राख घातली. दुःख कोणाचं आहे? योबाचं दुःख आहे. पण ते 3 मित्र योबाच्या दुःखात सहभागी झालेले आहेत. असे जीवनामध्ये मित्र जोडा. तुम्ही पडल्यावर जो हसतो तो तुमचा मित्र नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? तुमचं दुःख पाहून जे लोक हसतात आणि ज्यांना वाटतं की बरं झालं, याचं वाईट झालं, ते तुमचे पक्के वैरी आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. मित्र जोडायचे तर असे जोडा जे योबाकडे मित्र होते. हे 3 मित्र येऊन त्याच्याबरोबर त्या राखेत बसतायत आणि ते त्याचं सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत. हे पहिलं सांत्वन त्याच्या मित्रांकडून त्याला मिळालेलं आहे. पण शेवटचं सांत्वन ज्यावेळेस देवबापाने केलं त्यावेळेस योबाचं जीवन आशीर्वादित झालं. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. माणसांच्या शब्दांनी खरं सांत्वन होत नाही प्रियांनो. ते असायला पाहिजे, फार गरजेचं आहे. पण ज्यावेळेस देव सांत्वन करतो ना, ते सांत्वन खरं सांत्वन आहे प्रियांनो. देवाच्या सांत्वनाने योबाचं दुःख आनंदात बदलून गेलं. जे दुःख करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. योबाचं दुःख, त्याचा शोक अतिशय खरा आहे आणि त्या योबाला देवापासून सांत्वन प्राप्त झालेलं आहे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. पृथ्वीचे वतन म्हणजे जगातले सगळे आशीर्वाद. आम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घरदार पाहिजे, नोकर चाकर, सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग बायबलचं वचन आपल्याला सांगतं की जे आशीर्वाद या जगामध्ये तुला दिसतायत, पृथ्वीचं वतन जर तुला भोगायचं आहे तर तुला पहिलं सौम्य व्हावं लागेल. सौम्य म्हणजे काय? या जगातला, जुन्या काळातला सगळ्यात नम्र व्यक्ती कोण होता? व्हेरी गुड, क्या बात आहे. गणना 12वा अध्याय 3ऱ्या वचनात लिहिलंय, मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. सौम्य. सौम्य म्हणजे त्यांचं बोलणं एकदम पोलाईट असतं. काही लोक नाही का असं, ते गाईचं वासरू बघितलंय, बांधलेलं असतं, जसं त्याला सोडलं डायरेक्ट उड्या मारत. काही लोकांचं बोलणं वागणं असं असतं. गप्प आहेत तोपर्यंत लई बरं वाटतं त्यांच्याबरोबर. एकदा तोंडाचा पट्टा चालू झाला का असं वाटतं आपल्या कानाला पट्टे लावून काहीतरी बंद करू की काय. ही सौम्यता नाही. काही लोक नॉर्मल बोलताना पण इतका आवाज उंच नेऊन बोलतील, ओ प्रेज द लॉर्ड ब्रदर, कशा काय तुम्ही बरं आहे का? अरे आतापर्यंत बरा होतो, पण तुझा आवाज ऐकून नक्की काहीतरी होणार आहे मला. ही सौम्यता नाही. आमच्या बोलण्यात एक प्रेम आणि जिव्हाळा असायला पाहिजे. ख्रिस्ताची प्रीती, ती सौम्यता, ती नम्रता आमच्या बोलण्या वागण्यातून दिसली पाहिजे. काही लोकांना बघितलंय मी, नम्रतेपासून पार इथून दिल्लीपर्यंत संदेश देतील लांबलचक, आणि इथं असं लिहिलंय आणि तिथं तसं लिहिलंय. हे तिथं लिहिलंय पण तुझ्या लाईफमध्ये लिहिलंय का? खूप महत्वाचं आहे. तुझ्या जीवनात ते वचन आहे का? 2 सेवक भेटल्यानंतर त्यांची चढाओढ लागते. माझ्या प्रार्थनेने असं झालं, तो म्हणतो एवढंच, त्याच्यापेक्षा भारी माझ्या प्रार्थनेने झालंय. ज्यावेळेस तुम्ही एकमेकांना भेटता त्यावेळेस दुसऱ्याला आपल्यापेक्षा मोठं समजा प्रियांनो. हालेलुया. वेळ आली ना, आपल्यापेक्षा लहान कोणी असतील त्यांचे पाय धुवायची तयारी ठेवा. हालेलुया. जेवढं तुम्ही नम्र व्हाल, देव तुम्हाला तेवढं उंच करत जाणार आहे. हालेलुया. एखाद्याने शिवी दिली, आपण काय करायचं? काय करायचं? काही लोक असं बघतात, तुम्हीच सांगा आता, आम्ही काही बोलत नाही. एखाद्याने आपल्यासाठी अपशब्द वापरले, कुणीतरी येऊन सांगितलं त्याने तुला असं असं म्हटलेलं आहे,
भांडायला जाऊ नका प्रिय. त्यांनी तोंड खराब केलं, तुमचं डोकं खराब करून घेऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता सूर्य आहे, उजेड आहे, किती छान आहे. रात्री चंद्र येईल, येईल का नाही येईल? आता मला चंद्र नको, मी दगड मारतोय चंद्राला. तो रडत बसेल का वरती आकाशात? काय यार, ते सगळे डोंगरगणचे लोक मला दगड मारायला लागले, त्याला फरक पडणार आहे का? हालेलुया. तुम्ही आणि मी आकाशातले तारे आहोत. कोणाचे वाईट शब्द आमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने घेरलेले लोक आहोत. देवाच्या प्रीतीने, देवाच्या सामर्थ्याने आम्हाला घेरलेलं आहे. आणि आमच्याकडं देवाची दैवी नम्रता जर प्राप्त झालेली आहे, आमचं जीवन आशीर्वादित आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. ती नम्रता धारण केल्याने, ती सौम्यता धारण केल्याने पृथ्वीचं वतन तुम्हाला मिळणार आहे. येशू ख्रिस्ताने त्याच्या एक एक वाक्यात एक एक रहस्य दिलंय. प्रार्थना करत असताना ज्यावेळेस तुम्ही म्हणता, हे देवा माझ्याकडे आर्थिक अडचण आहे, मला पैसा दे, बरोबर त्याच महिन्यात तुम्हाला एवढे प्रॉब्लेम येतील. गाडी खराब झाली, घराचं छत कोसळलंय, मुलगा आजारी पडलाय, इतका खर्च वाढेल. आणि तुम्ही म्हणणार, देवा मी पैसा मागितला होता, अडचणी नाही, हे काय? देवाच्या प्रिय लोकांनो, त्या कठीण परिस्थितीत देव तुम्हाला जगायला शिकवतो. हालेलुया. आणि परमेश्वर हे दाखवतो की अडचणीत सुद्धा मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या विचारांना मोठं करतो. तुझे खर्च किती वाढले तरी देवाच्या खिशाच्या वर वाढणार नाहीत. हालेलुया. तो तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. तो दया करणारा आहे, तो कृपा करणारा परमेश्वर आहे. जे सौम्य ते धन्य, ते पृथ्वीचं वतन भोगतील. आज तुम्हाला जगातले कुठलेही आशीर्वाद पाहिजेत, रडत बसू नका. मला घर दे, मला गाडी दे, मला पैसा दे, मला हे दे, मला शेंडीला जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूकडे मागा बस. प्रभू स्वतःला लीन आणि नम्र करतो. लीन आणि नम्र करतो. कुठली तुमची अडचण असेल, नम्र व्हा देवासमोर. जे उर्मट लोक आहेत त्यांच्या आलेले आशीर्वाद रिटर्न जातात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आणि जे नम्र होऊन राहतात त्यांचे गेलेले आशीर्वाद परत त्यांच्याकडे येतात. अरे तो नम्र झालाय, परत चल. हिचक्याकडे आले की नाही गेलेले आशीर्वाद? रडला देवा पुढं. नम्र होण्यात आशीर्वाद आहेत. पृथ्वीचं वतन भोगण्यासाठी, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सौम्यता आम्हाला धारण करणं गरजेचं आहे. ती सौम्यता प्रभूकडे मागणं गरजेचं आहे. जे नीतिमत्वाचे भुकेले व तानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. कशाचे भुकेले? नीतिमत्वाचे भुकेले. आणि भूक आणि तहान कशी असते? भूक आणि तहान अशी गोष्ट आहे का ती एकदा त्या एका ठराविक पॉइंटला ती भूक पोहोचली की माणसाला काही कळत नाही. बायबल सांगतं, खादाड असलं असतं. कसला अभ्यास आहे तुमचा बायबलचा? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. खादाड या शब्दाचा अर्थ असा नाही की मी 2 पोळ्या खातो, तू 3 पोळ्या खातो म्हणून तू खादाड आहे. तो अर्थ नाही आहे त्याचा. तुम्हाला मनाला जेवढं लागतं, पोटाला जेवढं लागतं तेवढं येतेच का, तो खादाडपणा नाही. दुसऱ्यातलं ताटातलं ओरबाडून खाणं म्हणजे खादाडपणा आहे. ये भी मेरा है, वो भी मेरा है, और वो भी मेरा है. गरिबांचं घेऊन खाणं ते खादाडपणा आहे. हालेलुया. भूक काय? भूक शरीराची गरज आहे. तहान शरीराची गरज आहे. अन्न आणि पाण्याची आपल्याला ती भूक आणि तहान लागत असते. पण आज देवाचं वचन काहीतरी वेगळं शिकवतं आपल्याला. ही भूक कशाची आहे? नीतिमत्वाची भूक आहे, धार्मिकतेची भूक आहे. ती भूक भागवण्यात येईल बायबल सांगतं. हालेलुया. काही लोकांना ना जगात काहीच मिळवत नाहीत. ते म्हणजे त्यांना वाटलं ना की म्हणजे जगात काहीतरी करायचं आहे आपल्याला, ते काहीच करत नाही. ते फक्त देवासाठी समर्पित आहेत. हालेलुया.
देवाचं राज्य कसं वाढेल, देवाचं गौरव कसं वाढेल, माझ्या जीवनाचा देवासाठी कसा वापर होईल. काही लोकांची नजर त्याच्यावरती आहे, फक्त त्याच्यावर. देवाच्या गौरवाकडे काही लोकांची दृष्टी लागली. त्यांना माहिती आहे येशू लवकर येणार आहे आणि इथं जेवढं कमवणार आहे आपण, थोडंफार घेऊन जाता येईल का? जो कमाया है वो सब इधर ही रहने वाला है. तुमची सत्कर्म तुमच्या बरोबर जाणार आहेत. हालेलुया. प्रभूची ही वचनं ना, हे प्रॉस्पेरिटी प्रीचिंगची वचनं नाहीयेत. तो म्हणतो मी तुला आशीर्वाद देणार आहे, जगातले आशीर्वाद तुझ्याकडे येतील, पण त्याआधी त्याच्या राज्याचा शोध करणं गरजेचं आहे. आधी धार्मिकता प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि जे देवासाठी भुकेले आहेत, तहानेले आहेत, स्तोत्रकर्ता म्हणतो की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, त्या वाळवंटात त्या हरणीला सगळीकडे पाणीच पाणी दिसतं, ते असतं मृगजळ. ती पळत राहते, पळत राहते, पळत राहते आणि तिला पाणी मिळत नाही. त्या हरणीला तृप्तता मिळत नाही. पण प्रभूचं वचन आहे की जर तुम्ही आज देवाकडे धार्मिकता मागाल, तो तुम्हाला त्याची धार्मिकता देऊन तृप्त करणार आहे. हालेलुया. आज आम्हाला त्या वचनांचा अधिक उलगडा आम्हाला प्राप्त होऊ शकतो. आज आम्हाला जर प्रार्थनेची जास्त आम्हाला गरज वाटते, आम्हाला वाटतं की आम्ही प्रार्थनेत जास्त बलवान व्हावं, परमेश्वर सांगते तुमची भूक तहान परमेश्वर पूर्ण करणार आहे. आम्हाला ओझं आलं पाहिजे मनावरती प्रियांनो. हालेलुया. आम्हाला ओझं आलं पाहिजे. कितीतरी लोक पापाच्या दलदलीकडे चाललेले आहेत. त्यांना वचन घेऊन कोण जाणार? प्रभू माझा वापर कर. आम्हाला मनावरती ओझं आलं पाहिजे की प्रभू मी तुझ्या राज्यासाठी मी काय करावं, माझा वापर कर. ती भूक आमच्यात तयार झाली पाहिजे. ती तहान परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आमच्या मनात तयार झाली पाहिजे. जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानेले ते धन्य आहेत प्रियांनो. हालेलुया. इथं कुठलं असं दुसऱ्या प्रकारचं सांगितलं नाही. जे पैशाचे भुकेले ते धन्य आहेत. ज्या गोष्टी सार्वकालिक आहेत त्यांच्याकडे आमची नजर लागणं गरजेचं आहे. ज्या गोष्टींच्या द्वारे आम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे त्याच्याकडे आमची नजर लागली पाहिजे. धार्मिकतेचे भुकेले व तहानेले ते धन्य. धार्मिकतेचे भुकेले, कारण त्यांना परमेश्वर तृप्त करणार आहे. उत्पत्ती 6 अध्याय 9 वचन. उत्पत्ती 6 आणि 9. एक असा व्यक्ती होऊन गेला की तो खूप धार्मिक होता, कुणालाच माहित नव्हतं. आज सगळ्यांना माहिती. उत्पत्ती 6:9 ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. त्याच्या पिढीत म्हणजे त्याच्या काळातल्या लोकांमध्ये सगळ्यात धार्मिक कोण होतं? नोहा. नोहाच्या काळात कुणीच धार्मिक नव्हतं जगात. सगळे पापाच्या अधीन झालेले लोक त्या काळामध्ये जगात होते. ती खरी धार्मिकता नोहाकडे होती. नोहा देवाबरोबर चालत असे आणि ज्या काळामध्ये जगात जलप्रलय येणार होता कोणाला काहीच माहित नव्हतं. देवाच्या प्लॅनिंग मध्ये काय ते समजण्यासाठी तुम्हाला देवाबरोबर चालावं लागेल. हालेलुया. तुम्ही म्हणणार मी जगात चालतो आणि देवा माझ्याशी बोल. देव बोलणार. जर आम्हाला देवाची योजना समजून घ्यायच्यात तर आम्हाला देवाबरोबर चालणं गरजेचं आहे. नोहा देवाबरोबर चालत असे प्रियांनो. परमेश्वराच्या योजनेतली गोष्ट नोहाला प्रकट झाली की जगावरती काय संकट येणार आहे. इथून पुढे जगावरती संकट येणार आहे का? हो की नाही? ज्या वेळेस 2023 सालाची सुरुवात झाली 1 जानेवारी 2023, त्यावेळेस परमेश्वराने मला अगदी स्पष्ट रीतीने काही गोष्टी सांगितल्या होत्या. आणि देवाने सांगितलं 2023, 2024, 2025 या 3 वर्षात अशा गोष्टी घडणार आहेत. आणि एक्झॅक्ट तशीच युद्ध, तशाच जंगलाला आग आणि प्रत्येक गोष्ट जे देवाने प्रकट केली त्याप्रमाणे झाली. पण अजून मी तुम्हाला सांगतो की 2025 संपलं नाही. फार मोठ्या संकटांना जगाला सामोरं जायचं या वर्षामध्ये प्रियांनो.
युद्धांना सामोरं जायचंय, अनेक मोठ्या आपत्तींना सामोरे जायचंय, भूकंपाला सामोरे जायचंय. हे वर्ष फार खतरनाक आहे, पण कुणासाठी? येशूच्या लोकांसाठी नाही प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता मी असं बोलतो, काही लोकांना त्याच्यावरती असं वाटतं की असं कसं काय पास्टर. जर तुम्ही ना त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती जो हल्ला झाला ना त्याच्याबद्दलचं जर थोडा अभ्यास केला ना तुम्हाला लक्षात येईल काय झालं. काही देवाच्या सेवकांनी तिथं वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये अमेरिकेत जाऊन प्रॉफेसी केलं, एक एक माळ्यावरती, बाबा रे तुम्ही सगळे मरणार आहेत, सगळे ह्या बिल्डिंगला काहीतरी फार मोठा धोका होणार आहे, तुम्ही मरणार आहेत, सावध व्हा. आणि सगळ्यांनी थट्टा उडवली. जेवढ्यांनी थट्टा उडवली त्यांचा नंबर कब्रस्तानमध्ये लागला. ऐकताय तुम्ही? आणि जे बोलले आम्हाला सांगा, मला नाही माहीत काय, असं का, आम्ही प्रार्थना करू या विषयासाठी. आणि तिथं अशा काही घटना घडल्या. एक व्यक्ती बरेच वर्ष, म्हणजे कमीत कमी एक 10-15 वर्ष कधीच कामावर 1 मिनिट लेट गेला नव्हता, पण फर्स्ट टाइम त्याला लेट झालं कामावर जायला. का? त्याच्या मुलाने एक नर्सरीची सुरुवात केली लहान मुलांच्या, आणि त्या मुलाने हट्ट केला, आयुष्यभर कामच करत आला, एक दिवस माझ्या नर्सरीचं एक उद्घाटन करून जा तुमच्या ऑफिसला. मुलांनी थांबवलं, प्रार्थना करून घेतली बापाकडून. बाप तिथं पोचला आणि जाऊन बघतो तर काय, सगळी परिस्थिती बदललेली आहे. त्या ठिकाणी ती बिल्डिंग पूर्ण कोसळलेली आहे. एक व्यक्ती त्या दिवशी नवीन सॉक्स पायामध्ये घातले होते आणि ऑफिसमध्ये जाऊन बसला आणि त्याचा पाय एवढा त्याला दुखायला लागलं, तो म्हटलं मी 2 मिनिटात खाली जाऊन आलो, मला काहीतरी करायचं, जरा मी आलो सॉक्स बदलून. खाली गेला, शॉपमध्ये गेला आणि इकडं बिल्डिंग कोसळून गेली. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याला परमेश्वर कसंही करून वाचवतोच प्रियांनो. हालेलुया. तुमच्या आजूबाजूला अमेरिकेचं बघितलं ते फायर, सगळीकडं आग, एकच घर वाचलं का? तुम्ही आणि मी फायर प्रूफ आहोत. हालेलुया. आमचा रक्षण करता आमचा परमेश्वर आहे. जेव्हा त्याचं कुंपण आमच्या भोवती असतं, प्रेज द लॉर्ड. आजूबाजूच्या जेव्हा सगळ्या विहिरी कोरड्या असतात, तुमच्याच विहिरीला भरपूर पाणी असतं, तुम्हाला संधी असते सांगायची की माझ्या देवाने माझ्या विहिरीला पाणी दिलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग ते विचारतील कोणता देव आहे हा, मग त्यांना सुवार्तेची तुम्हाला संधी मिळणार. आमच्या इकडे येईल का? येईल पाणी येशूच्या नावात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुमची साक्ष अनेकांसाठी आशीर्वाद होणार आहे. तुमच्यातला वेगळेपणा हा नेहमी टिकून धरा प्रियांनो. तुमच्यातला वेगळेपणा टिकून धरा. या ठिकाणी नोहा अत्यंत धार्मिक आणि सात्विक व्यक्ती आहे. त्याची धार्मिकता तो धरून राहिला आणि त्यामुळे परमेश्वराने त्याचा आणि त्याच्या परिवाराचा बचाव केला. आज तुमची धार्मिकता तुम्हाला वाचवणारी ठरणार आहे प्रियांनो. हालेलुया. ते सत्कर्म जे तुम्ही करत आहात ते करायचं सोडू नका. कधी कधी असं होईल की तुमच्यासाठी कोणी टाळ्याच वाजवणार नाही. तुम्ही काहीतरी खूप मोठं काम करून याल. एखाद्या व्यक्तीने एवढंसं काम केलंय पण मोठ्या स्टेजवर त्याचा एवढा मोठा गवगवा होईल. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. सगळे लोक डोक्यावर घेतील, अरे बापरे यांनी असं काम केलं. आणि तुम्ही मोठं काम केलंय पण तुम्हाला कुणीच विचारत नाही. पण लक्षात ठेवा, स्वर्गात बसलेला बाप आहे तो परमेश्वर आहे. त्याने तुमची खबर घेतलेली आहे. त्याला कळालंय तुम्ही काय केलेलं आहे. त्याचं स्वर्गीय पारितोषिक देऊन तो तुम्हाला आशीर्वादित करेल. माणसांनी तुम्हाला धन्य समजावं याची गरज नाही प्रियांनो. देवाच्या नजरेत धन्य व्हायला सुरुवात करा. देवाच्या नजरेत आशीर्वादित व्हायला सुरुवात करा. त्या डोंगरावरती येशू ख्रिस्त प्रवचन करत आहे की तुम्हाला धन्य बनायचंय, पण ते बनण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. त्या सर्व आशीर्वादांची घोषणा करून ते आशीर्वाद आज आपल्या जीवनात प्राप्त करा. हालेलुया. ते सगळे आशीर्वाद आज आम्हाला प्राप्त करण्याची गरज आहे. बायबल स्पष्ट सांगत आहे की हा नोहा एक धार्मिक आणि सात्विक व्यक्ती आहे. त्याच्या धार्मिकतेमुळे, त्याच्या सत्यतेमुळे त्या पुरामध्ये पण त्याचा प्राण वाचला. तुमची आजची जी धार्मिकता आहे, कदाचित आज तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही, पण एक दिवस असा येईल की तुम्हाला जाणवेल की देवा मी तुझ्यासाठी हे काम केलं होतं, त्याची तू आठवण ठेवली आहेस. हालेलुया. तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. माझ्या जीवनावर तुझी कृपा केलेली आहे. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांना पुढे बायबल सांगतं, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे दुसऱ्यांवर दया करतात, काही लोकांचं काळीज एवढं कठीण असतं की त्यांना काही पाजर फुटत
दया येत नाही. आणि काही लोक एवढे दयाळू असतात. आम्हाला दयाळू बनण्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. हालेलुया. जेवढे पण हॉस्पिटल्स असतील किंवा अनेक जगामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त येशूला मानणारे लोक तिथं दिसतील प्रियांनो. कारण की रुग्णांची सेवा करण्यासाठी ते येशूचं मन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. प्रेमाचं आणि दयेचं मन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कितीही लोक जगात थोर असले तरी ते इतके येशूमुळं लीन आणि नम्र होतात की त्यांना दया करायला आवडते प्रियांनो. आज आम्ही तो दयेचा स्वभाव आमच्या जीवनात स्वीकारला पाहिजे. एक दावीद राजा होता, एवढा जबरदस्त होता, 66 लढाया लढला. किती? तर 66 लढाया लढणारा तो म्हणजे एकदम डॅशिंग माणूस होता, खतरनाक एकदम. वैऱ्यांना कळालं की दावीद आलाय, वैरे आधीच घायल होऊन जायचे, एवढा तो देवाच्या आत्म्याने भरलेला होता. आणि दरवेळेस त्याची एक खासियत होती की देवाकडे तो प्रार्थना करून युद्धावरती जायचा. आणि परमेश्वराने त्याला कधीच हरू दिलं नाही प्रियांनो. त्याच्या विरुद्ध एक राजा उठला. त्या राजाचं नाव होतं शाऊल. जो दावीद 66 लढाया जिंकू शकतो, ज्यावेळेस शाऊल त्याच्या विरोधात उठला, दावीदाने काय केलं? त्या शाऊलाला त्याने जीवदान दिलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? काय कारण होतं? एकच कारण होतं, शाऊलाला देवाचा अभिषेक मिळालेला होता. हालेलुया. मी देवाच्या अभिषिक्तावरती हात टाकणार नाही. या दावीदाने त्या शाऊलाला जीवदान दिलं. पहिले शमूएल 24व्या अध्यायापासून 31 अध्यायापर्यंत त्याच सगळ्या स्टोरी दिल्यात की दावीदाने कशा प्रकारे माफ करून टाकलं त्या शाऊलाला. दुसरे शमूएल 19वा अध्याय 16 ते 43 वचनामध्ये अनेक वैऱ्यांना दावीदाने जीवदान दिलेलं आहे. मग दावीद ज्यावेळेस समस्येत होता, देवाने पण दावीदावरती दया केली प्रियांनो. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. जे दया करतात त्यांच्यावर दया होते. निष्ठुर मनाचे होऊ नका. हालेलुया. कठीण मनाचे होऊ नका. आपलं मन लहान लेकरांसारखं असलं पाहिजे. लहान लेकरं आत्ता भांडतील, पुढच्या 2 मिनिटांनी परत एकमेकांशी बोलतील. आमचे ख्रिस्ती लोकांचे विचार पण असे असले पाहिजेत. माफ करायला वेळ लावता कामा नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. माफ पटकन करून टाकायचं. आणि जे माफ नाही करत त्यांना झोप नीट लागत नाही. मग प्रेयर रिक्वेस्ट घेऊन येतो, मी रात्र जागा असतो पाळक साहेब, मला झोप येत नाही, मी माफच करू शकत नाही, मी त्याला सोडणार नाही, मी त्याचा असं करणार, मी त्याचं तसं करणार. तुला काय करायचं तू कर आणि तू जागाच राहा तिकडं घरी. हालेलुया. आणि जो म्हणतो की मी लढणार नाही, माझा परमेश्वर आहे ना माझ्या पक्षाचा, मी माफ केलं, मी सोडून दिलं, त्याच्या जीवनात आशीर्वादांवर आशीर्वाद येतील. त्याच्या जीवनावर देवाची कृपा राहील. ज्या दिवशी तो संकटात पडेल आणि देवाला म्हणेल की देवा मी माझ्या वैऱ्यांना माफ केलंय, मला पण तू माफ कर, देव त्याला क्षमा करेल. देव त्याच्यावर आशीर्वादाचं सामर्थ्य देईल, त्याच्या गरजा पूर्ण करेल. त्याच्या जीवनावर देवाचं असीम सामर्थ्य उतरून येईल. का? कारण की त्याने आपल्या वैऱ्यांना माफ करून टाकलंय. हालेलुया. क्षमा करायला शिका प्रियांनो, माफ करायला शिका. हालेलुया. आमचे सगळं बोलणं, आमचे संदेश व्यर्थ आहेत जर आपण कोणाला माफ करू शकत नसू तर. माफ करणं एक खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक परिवारात हा माफीचा गुण असला पाहिजे. आदामाला बघा, फळ खाल्लं. आता फळ खाल्लं तर खाल्लं, देव बाप आला, आदामा, हे आदामा कुठं आहेस तू? आदम कुठं होता? हे पानं बिनं लावून मस्तपैकी झाडाच्या मागं लपून बसले दोघं. आता देव येतो, पाण्यात लपलेले पेत्राचे मासे त्याला दिसत आहेत. कोणाच्या खिशात तंबाखूची पुडी ते पण त्याला दिसत आहे. कुणाच्या घरात मिसरीचे डबे ठेवले ते पण त्याला दिसतंय. काही लोकांना असं वाटतं म्हणजे नाही का, चांगले कपडे बिपडे घालून चर्चला आलं म्हणजे धार्मिक. अजिबात नाही. आत्मा शुद्ध पाहिजे, अंतकरण साफ पाहिजे प्रियांनो. हालेलुया. आम्ही सगळ्यांना फसवू शकतो, आम्ही देवाला नाही फसवू शकत. हालेलुया. जर आशीर्वाद आडलेत त्याला दोष तुमच्या देवाला लागत नाही.
कुठं आम्ही आमचे आशीर्वाद अडवून धरलेत. हातात 100 किलो कचरा धरला आणि देवा मला आशीर्वाद दे. देव म्हणतो कचरा फेक, आशीर्वाद घे. नाही प्रभू, मला कचरा पण पाहिजे, आशीर्वाद पण पाहिजे. पहिला कचऱ्यातून बाहेर ये. समजतं आपल्याला? हालेलुया, बोला येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाची ही योजना आहे, देवाची ही इच्छा आहे की ती धन्यता, तो आशीर्वाद, ते सामर्थ्य आम्ही आमच्या जीवनात स्वीकारलं पाहिजे. आम्ही ती दया केली पाहिजे. परिवारामध्ये आम्ही ती दया केली पाहिजे. आमचं बोलणं, वागणं, आमच्या प्रत्येक कृतीमधून दया दिसली पाहिजे. इतरांवरती आम्ही जीवदान द्यायला, इतरांना माफ करायला आम्ही क्विक असलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की माझे आशीर्वाद अडलेत, बऱ्याच गोष्टी मी माफ नाही करू शकत, त्यावेळेस त्या व्यक्तीचे आशीर्वाद नाही, आपले स्वतःचे आशीर्वाद अडलेले असतात. ज्यावेळेस आम्हाला वाटतं की आमच्यावरती दया व्हावी, आधी आम्ही दया करायला शिकलं पाहिजे. आधी आम्ही क्षमाशील व्हायला पाहिजे. आधी आम्ही माफ करायला शिकलं पाहिजे. आणि आमचा देव खूप खतरनाक आहे. ज्यांनी तुमच्यावरती प्रीती केली त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर चांगली गोष्ट आहे, पण बायबल अजून सांगतं की प्रीती कोणावर करा? तुमचा वैरी कोण आहे? अरे रे रे रे. मला एका बहिणीने विचारलं होतं हाच प्रश्न. बायबल सांगतं वैऱ्यावर प्रेम करा, आणि आपला वैरी तर सैतान आहे, मग मी सैतानावर प्रेम करू का? तुम्हाला काय वाटतं? 2 रेल्म आहेत. ह्या रेल्मला काय म्हणतो मराठीमध्ये आपण? सोप्या शब्दात 2 भाग आहेत. एक दैहिक जग आहे, जे तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला बघतोय, आणि एक आत्मिक जग आहे. दैहिक जग वेगळं आहे आणि आत्मिक जग वेगळं आहे. आता इथं किती दिव्य दूत आहेत हे तुम्हाला ह्या दृष्टीने नाही दिसणार, पण मला दिसतंय की सगळा डोंगर देवदूतांनी भरलेला आहे. हालेलुया. काही लोकांना वाटतं हे पास्टर नेहमीच कॉन्फिडन्स मध्ये असतात, कारण मला दिसतंय काय काय आहे माझ्या आजूबाजूला. मला दिसतंय माझा प्रभू कुठे आहे आत्ता. मला माहित आहे की मी कोणाच्या उपस्थितीत चाललोय. हालेलुया. ते एक आत्मिक जग एक वेगळं आहे. त्या आत्मिक जगातल्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला दिसायला सुरुवात होते, त्यावेळेस तुमचं दैहिक जीवनातलं जे जीवन आहे ते खूप आशीर्वादित होतं. एखादा व्यक्ती एकदम तुमच्यावरती धावून येतो, एकदम एखादा पिसाळलेला असतं ना, बांधले तोपर्यंत ठीक आहे, सुटलं की डेंजर एकदम. आणि मग तुम्ही त्या व्यक्तीशी उगाच भांडायला सुरुवात करता. का मला बोलतोस असा, का असं करतो? हे दैहिक लोकांचे भांडण आहेत. तुम्हाला का शिवी दिली, तुम्हाला धक्का दिला, तुम्हाला बोलला तू, हे दैहिक लोकांचे भांडण आहेत. आत्मिक लोक काय करतात? हा कशामुळं मला असं बोलला? अच्छा, हा दुष्ट आत्मा आहे का? थांब, तू जा दादा, काय नाही काय नाही, हा चल निघ, चल निघ, हा मी शिव्या देणार तुला अजून, तू निघ. हा दादा काय नाही काय नाही, दादा दे, तुला अजून द्यायच्यात तेवढं दे, मी चाललो. तुम्ही घरी जाताना गुडघे टेकता. येशू, त्या दुष्टाला ना आता येशू तुझ्या नावात मी बांधून टाकतो. ज्याने मला शिव्या दिल्यात ना त्याच्या मुखातून मला प्रेमाचे शब्द ऐकायचे. येशू तुम्ही प्रार्थना करता करतात कुणीतरी येऊन दार ठोकतं आणि तुम्ही दार उघडतो, तो शिव्या देणारा दारात. अरे बापरे, परत आला काय शिव्या देणार? दादा मी चुकलो, मी पाया पडू का तुमच्या? दादा मी चुकलो, तुम्ही खरंच, मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. का? कारण तुम्ही आत्मिक क्षेत्रात पाहिलंय की काय चाललंय ते. हालेलुया. बऱ्याच वेळा ना खूप लोक आजारी असतात. दुष्ट आत्मे काही लोकांना आजारी पाडतात, आणि इकडं आम्ही दवाखान्यामध्ये चक्रा मारून 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 डॉक्टर लोकांना श्रीमंत करत राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. मग ते दुष्ट आत्मे ना आजारी पाडतात माणसांना, अविश्वास निर्माण करतात, आणि त्यामुळे त्या वाईट शक्तींमुळे ना घरामध्ये कोण ना कोण आजारी पडत राहतं. सोपं आहे. दुष्ट आत्म्याला हाकला, त्या दुष्ट शक्तीला हाकला.
सैतान ज्यावेळेस तिथून निघून जातो, ज्यावेळेस ती दुष्ट शक्ती निघून जाते, ऑटोमॅटिक त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त होतं त्याच क्षणी. कारण दुष्टाची शक्ती त्या व्यक्तीच्या जीवनातून निघून गेलेली आहे. आजारी पडण्याचे खूप कारण आहेत, त्याच्यापैकी हे एक कारण आहे की आम्हाला ते स्पिरिच्युअल बॅटल आम्हाला दिसलं पाहिजे. ते आत्मिक युद्ध काय ते आम्हाला कळालं पाहिजे. ह्या शेवटच्या काळात आहेत आपण. कितीतरी लोकांना आनंद वाटतो चर्च तोडण्यामध्ये, पण त्या येड्यांना हे माहीत नाही हे चर्च नाही, आम्ही चर्च आहोत. हालेलुया. ऐकताय तुम्ही? भिंती पाडून आणि स्ट्रक्चर पाडून येशूचा कुणी नाश करू शकत नाही. तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहोत आणि या मंदिराचा नाश करण्याची ताकद या जगात कुणाकडेच नाही प्रियांनो. हालेलुया. आम्ही स्वतःला मंदिरासारखं जपलं पाहिजे. आमच्या आध्यात्मिक नेत्र सदैव उघडे पाहिजेत. आम्हाला हे जग आणि ते जग कळालं पाहिजे. आता ह्या विषय कळाला सगळ्यांना? हो म्हणून टाका. बरं, तर आता आपण परत त्याच मुद्द्याकडे येऊया की जसे ह्या दोन गोष्टी आहेत, दैहिक जग आणि आध्यात्मिक जग. सैतान आध्यात्मिक जगातला वैरी आहे. सैतान कोण आहे? आध्यात्मिक जगातला वैरी आहे. आणि दैहिक जगात तुम्ही ज्यांना वैरी समजता, सासू, तिच्यावर प्रीती करायला लावली, तिला आपल्या आईसारखं सांभाळ. हालेलुया. ज्यांना तुम्ही जगी रीतीनं ज्यांना तुम्ही वैरी समजता त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा. आध्यात्मिक क्षेत्राविषयी ते वचन आहे की तो सैतान तुमचा वैरी आहे, त्याला वैरीच राहू द्या. आजार आहे, आजार आपला मित्र आहे का वैरी आहे? ते मागच्या लोकांचा पण सगळे शांत बसलेत म्हणून म्हटलं वैरी आहे. मग त्याच्यावर प्रेम करायचं का? मला कितकं ब्लड प्रेशर आवडतो, बाप रे, इतकं काय सांगू, माझ्या प्रेमात पडलो मी. प्रभूने सांगितलं. करणार का प्रेम? नाही. मग आम्हाला कोणावरती प्रेम करायचंय ते आम्हाला कळालं पाहिजे. आमेन. हालेलुया. ती नम्रता, ती प्रीती ज्यावेळेस आमच्यामध्ये जागृत होईल त्यावेळेस आमचे आशीर्वाद स्वर्गातून मोकळे केले जातील. त्यावेळेस आमच्यावरती देवाची दया केली जाईल. दाविदाने दया केली आणि त्याचे अपराध जो होता त्याचा शिरगिणती पण करायला नको होती. काय ना की देवाने तिथंच त्याला खलास केलं असतं दाविदाला. खरंच सांगतो मी तुम्हाला, कारण आमचा देव पक्षपाती नाही, पापाला पापच म्हणतो. ऐकताय की नाही ऐकत आहे? प्रेज लॉर्ड. एखाद्याने चांगलं काम केलं आमचा देव त्याला चांगलंच म्हणतो, पाप केलं तर त्याला पापच म्हणतो. नाही जाऊ दे, दाविदाने केलंय, काय नाही होत, काय होतं त्याला, थोडंच केलं, काय नाही, काय नाही, एक जाऊ दे राजा, काय नाही, असं नाही. पाप केलं तर त्याला पापच. नाथानला पाठवलं, घे त्याची शाळाचा, कान उघड त्याचे, वटणीवर आण त्याला, आणि मग असा पश्चाताप केला. पश्चाताप करूनही तो जुना करार आहे प्रियांनो, देवाने त्याला नक्कीच शासन केलं असतं. पण दावीद दया करणारा होता म्हणून योग्य समय त्याच्यावर पण दया झाली. हालेलुया. आम्ही दयाळू बनलं पाहिजे, आम्हाला दया करता आली पाहिजे. जर आम्हाला आमच्यावर दया झाली पाहिजे असं वाटतं, आम्ही पण दयाळू बनलं पाहिजे आणि दयेने आम्ही जगलं पाहिजे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते टी व्ही पाहतील, मोबाईल पाहतील. कारण बऱ्याच लोकांचा टाइम मोबाईलमध्ये चाललाय. काय पाहतील? सास भी कभी बहू थी, पिक्चर पाहतील. अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते काय पाहतील? पण बायबलमध्ये लिहिलंय, कधी कोणी देवाला पाहिलं नाही आणि जो कोणी पाहिल त्या क्षणी धन्य येशू नाम, डायरेक्ट 6 फूट खड्डा. आज असं जीवन आम्हाला पाहिजे की आम्हाला आत्मिक क्षेत्रात प्रबळ व्हायचं. अन्य भाषेत देवाच्या सामर्थ्यात, पवित्र आत्म्यात आम्हाला प्रबळ होणं गरजेचं आहे. जर आम्हाला देवाला पाहायचंय, देव शरीर नाही आहे, देव आत्मा आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? देव काय? सगळ्यांनी म्हणा, देव मोठ्या आवाजात. आत्मा आहे, देव आत्मा आहे. अंतःकरणावरची घाण ज्यावेळेस येशूच्या रक्ताने स्वच्छ केली जाते, मग डायरेक्ट परात्पर देवाचं दर्शन होतं प्रियांनो. हालेलुया.
परमेश्वराची उपस्थिती जाणवण्यासाठी आणि पाहण्यासाठी अंतःकरण शुद्ध करणं गरजेचं आहे. आमेन. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. हालेलुया. बायबल सांगते या ठिकाणी यशायाने परमेश्वराला पाहिलं. यशाया 6 अध्याय 1 ते 7 वचनात स्पष्ट लिहिलेलं आहे की मी अशुद्ध ओठाचा माणूस आहे, की मी ह्या परस्पर देवाला पाहिलंय, मी राजाधिराजाला पाहिलंय, असा हा यशाया म्हणतो. वेदीवरचा इंगळ करोबाने त्याच्या मुखाला आणून लावला, त्यावेळी त्याच्यातला दोष निघून गेला. यशायाचं अंतःकरण साफ आहे, त्याला परमेश्वर दिसला. प्रियांनो, पुढे सांगितलंय जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. अब्रामाचा मुलगा इसाक शांती करणारा होता. सगळी उदाहरणं जुन्या करारातली घेतली आहेत आपण आज. अब्रामाचा मुलगा इसहाक शांती करणारा होता. कधी? ज्यावेळेस त्याच्या बापाच्या विहिरी म्हणजे अब्रामाच्या विहिरी त्याने खोदायला सुरुवात केली. पहिली विहीर एसेक, दुसरी सितना, तिसरी रेहोबोत, चौथी बेरशेबा, विहिरी तो खोदत गेला आणि वैरी येऊन तिथं कलह करत राहिले, भांडत राहिले. पण इसाक त्यांच्याबरोबर भांडत बसला नाही. प्रियांनो, तो शांतीने राहत गेला आणि सरते शेवटी त्याला अशी विहीर मिळाली की ती त्याच्या बापाची विहीर त्याला स्वतःला प्राप्त झाली. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही शांती करता त्यावेळेस तुम्हाला धन्य म्हणतं बायबल. इसाकासारखी ज्यावेळेस आम्ही शांती करतो तर आपल्याला देवाची मुलं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळालेला आहे. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य. नव्या करारात कोणाचा सगळ्यात जास्त छळ झाला सेवेमध्ये? संत पौलाचा. सगळ्यांनी म्हणा संत पौलाचा. संत पौलावरती एवढे संकट आले की त्याच्या संकटांना काही सीमाच नव्हती. कितीतरी वेळा मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढलंय. 2 करिंथ 11 अध्याय आणि 24 पासून पुढे बायबल सांगतं 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले, 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला, एकदा मला दगडमार झाला, 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान, भूक, पुष्कळ उपास-तापास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. आमेन. हालेलुया. संत पौलाने खूप संकट सहन केलेली आहेत. त्याचा छळ झाला. बायबल सांगतं जेव्हा तुमचा छळ होईल तेव्हा तुम्ही धन्य, कारण की स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या सगळ्या वचनामधून एक गोष्टीचा आपल्याला खुलासा होतो. मोशे नम्रतेमध्ये धन्य, धार्मिकतेमध्ये धन्य. कोण? तर आपला नोहा धार्मिकतेमध्ये धन्य आहे. छळ ज्याचा झाला त्या छळामुळे झालेला धन्यदास कोण? तर संत पौल आहे. आणि कोण माफ करण्यामध्ये कोण सगळ्यात धन्य होता? दावीद धन्य होता. परंतु ज्यावेळेस आम्ही विचार करतो की एक क्वालिटी आपल्या जीवनात कशी काय प्राप्त होईल, तर आज तुमच्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हे सगळे सेवक, त्या सगळ्यांची जेवढी मिळून धार्मिकता आहे त्या धार्मिकतेपेक्षा मोठी धार्मिकता येशूकडे आहे. हालेलुया. ज्यांनी येशूला स्वीकारलं त्यांना येशूची धार्मिकता प्राप्त होते. हालेलुया. आणि म्हणून रोमकरासपत्र 3 अध्याय 10 वचन, शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. रोम 5:12, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. 2 करिंथ 5:21 मध्ये बायबल सांगतं ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व व्हावे. आमेन. हालेलुया. डोंगरावरील प्रवचनामध्ये येशू ख्रिस्ताने सगळे आशीर्वाद मोकळे केलेत आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे सांगितलंय. आज प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, पण ती धार्मिकता आणि त्या सगळ्या आशीर्वादांना आम्ही कसं प्राप्त करणार? तर आमच्या जीवनात आम्हाला येशूला स्वीकारण्याची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो, येशूला कसं स्वीकारणार? पवित्र आत्म्याच्या स्वरूपात आज आम्ही स्वीकारणार. आणि जसं पवित्र आत्मा आपल्या जीवनात येईल, आपल्या जीवनात देवाचे आशीर्वाद मोकळे होतील. एकदा देवाचा आत्मा आला की तुम्हाला देवाचे दृष्टांत प्राप्त होतील.
एकदा देवाचा आत्मा आला की तुमच्या जीवनामध्ये देवाचं महान गौरव प्रकट होईल. किती लोक आमेन म्हणतील? बोलो येशू मसीह की. तर आज देवाकडे एकच प्रार्थना करू की देवा तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. आमेन. काही वेळ आपण प्रार्थना करू आणि देवाकडून त्याचं सामर्थ्य आपण मागणार आहोत. या आपण सर्वजण उभे राहूया आणि देवाकडे आज प्रार्थना करूया. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. ख्रिस्तवाणी प्रार्थनालय या चर्चचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी या डोंगरावर एकत्रित जमलेलो आहोत. प्रभू तुझी महान सामर्थ्याची उपस्थिती या भूमीवरती उतरून आलेली आहे. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझा अभिषिक्त दास या नात्याने प्रार्थना करतो पित्या, पवित्र आत्म्याची आग प्रत्येकाच्या हृदयात आज पेटव प्रभू. एक एक व्यक्तीला प्रभू, जे लांबून जवळून आलेले आहेत त्या प्रत्येकाला प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा स्पर्श कर. सगळ्या अडी अडचणी आज येशूच्या नावात त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने भस्म होऊन निघून जाऊ दे देवा. तुझी दया तुझी कृपा कर राजा. प्रभू तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर प्रभू. बंधन तुटले जाऊ देत, अडी अडचणी निघून जाऊ देत, संकट निघून जाऊ देत येशूच्या नावात. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. ओ रबा बाबा सेखे रेखे रबानामांतो शांदा रबानामा सेखे रिखालारानामा. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुझ्या अग्नीबद्दल धन्यवाद. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबद्दल धन्यवाद. प्रभू हा डोंगर तुझ्या अग्नीने घेरलेला आहे. प्रभू तुला धन्यवाद. शाबा रबानामा सेखे रिखालारानामांतो. जीसस हालेलुया. धन्यवाद 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 ईश्वर. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. बंधनं तुटत आहेत प्रभू. धन्यवाद. पापाची सत्ता निघून चालली आहे प्रभू. धन्यवाद. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. हो शाबा रबानामा सेखे. ग्लोरी 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 हालेलुया. देवाचा आत्मा इथं आहे. देवाचा आत्मा इथं आहे. देवाचा आत्मा इथं आहे. देवाचा आत्मा स्पष्ट सांगत आहे. ज्या कानांपर्यंत हे शब्द जात आहेत कान उघडे ठेवून ऐका. प्रभूचा आत्मा स्पष्ट सांगत आहे, या वर्षी या 2025 सालात तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठ्या गोष्टी परमेश्वर घडून आणत आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा अद्भुत आणि महान गोष्टी घडून येत आहेत. देवाच्या सामर्थ्याचा हात अनेकांवरती आलेला मी पाहतोय. तुटलेली घरं एकत्र येताना मी पाहतोय. देवाचा आत्मा दाखवत आहे. सगळे घरातले वादविवाद निघून चाललेत. देवाचा आत्मा स्पष्ट दाखवत आहे. सैतानी बंधनं अडखळणं निघून चाललेले आहेत. ओ हालेलुया. ग्लोरी 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 हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वाहत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. कोणाची तरी कोर्ट केस रद्द करण्यात आले. जमिनीचे वाद आहेत तुमचे, काहीतरी जमिनीचे वाद आज येशूने रद्द केलेत. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावात, येशूच्या नावात तुमच्यावरती देव अन्याय होऊ देणार नाही. प्रभूचा आत्मा तुमच्या जीवनावरती आलेला आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. प्रभू धन्यवाद देतो. प्रभू धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. पवित्र आत्मा तुला आम्ही धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 हालेलुया. देवाचा आत्मा स्पष्ट दाखवत आहे, या 2025 सालात जगासाठी कठीण परिस्थिती येणार आहे, पण देवाच्या लोकांना देव विशेष रीतीने सांभाळणार आहे. नवीन गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. नवीन गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. तयार व्हा चर्च. देवाच्या लोकांना आशीर्वादांसाठी तयार व्हा. नवीन गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. आशीर्वादाच्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. जे आशीर्वाद तुम्ही पाहिले नव्हते ते आशीर्वाद या वर्षी तुमच्याकडे येत आहेत. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावात. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. कुणाचे तरी स्वतःच्या घराचे मार्ग देवाने मोकळे केलेत.
कोणीतरी प्रार्थना करत आहे, प्रभू मला स्वतःचं घर दे. आज तुमच्यासाठी प्रभूने मार्ग मोकळे केलेत. कोणाची तरी 4 व्हीलर रिलीज झाली, येशूच्या नावामध्ये स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. ज्यांचे विवाह होत नाहीयेत त्यांच्यासाठी मार्ग मोकळे झालेत. आशीर्वाद प्राप्त करा, आशीर्वाद प्राप्त करा. तुमच्या मंडळीची देव वाढ करत आहे, तुमच्या जीवनाची देव उन्नती करीत आहे, तुमच्या परिवाराला देव आशीर्वादित करत आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईश. प्रभूचा आत्मा सांगत आहे, या गर्दीत असे काही लोक आहेत की यावर्षी तुमच्या सेवेची सुरुवात होणार आहे. या गर्दीत असे काही लोक आहेत की ज्यांना देवाने जगाची उलथापालथ करण्यासाठी निवडलं आहे. या गर्दीत असे काही लोक आहेत की ज्यांचं पाऊल पडता दुष्टात्मेची सेना पळून जाणार आहे. या गर्दीत असे काही लोक आहेत की जे मुर्दे उठवणार आहेत. या गर्दीत असे काही लोक आहेत की त्यांच्या जीवनाचा वापर देवाच्या गौरवासाठी केला जाणार आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईश. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. हालेलुया. हालेलुया. दुष्टात्म्याची शक्ती सोडून चालली आहे काही लोकांना. दुष्टात्म्याची शक्ती सोडून चालली आहे. व्यसनातून बाहेर या, व्यसनातून बाहेर या. एक निर्णय घ्यायचा आहे, फक्त निर्णय की प्रभू आजपासून मी तुझ्या मागे चालणार आहे. बस. आम्ही कुठल्या पास्टरचे फॉलोवर नाही, आम्ही येशूचे फॉलोवर आहोत. आम्ही येशूचे शिष्य आहोत. आम्ही येशूच्या मागे चालणारे लोक आहोत. ज्या गोष्टी आम्हाला शोभत नाही त्या काढून टाका, आज काढून टाका जीवनामधून येशूच्या नावात. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश. या जागेवर देवाची उपस्थिती, देवाचा लख प्रकाश मी पाहत आहे. प्रभू तुला धन्यवाद. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश. आशीर्वादांचे मार्ग मोकळे केलेस देवा. आजपासून पुढे 21 दिवसांच्या आत, 21 दिवस दाखवते परमेश्वर. 21 दिवसांच्या आत, आजपासून पुढे 21 दिवसांच्या आत अनेकांना नवीन नोकऱ्या लागत आहेत येशूच्या नावात. 21 दिवसाच्या आत ज्यांचे बिझनेस आहेत त्यांना मोठ्या ऑर्डर्स 21 दिवसांच्या आत येणार आहेत. आणि तिथून पुढे तुमचा बिझनेस डाऊन येणार नाही. येशूच्या नावात तुमचं काम वाढणार आहे. येणारे 21 दिवस तुम्हाला मल्टिप्लाय करणार आहेत. जी संपत्ती तुम्ही कधी पाहिली नव्हती, तुमच्या पूर्वजांनी पाहिली नव्हती, ती संपत्ती तुमच्याकडे येत आहे. कारण तुम्ही त्याची धार्मिकता मागितली आहे. जे धार्मिकतेचे भुकेले तहानेले आहेत, परमेश्वर त्यांना आशीर्वादाने आणि सामर्थ्याने भरत आहे. प्रभू धन्यवाद. प्रभू धन्यवाद. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. प्रभू तुझ्या लोकांना तुझा स्पर्श केलास. प्रभू आजचं संमेलन संपून जसे आपल्या ठिकाणी जातील तुझे लोक, त्यांच्या घरात त्यांना बदल दिसतील. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. जो अभिषेक त्यांनी प्राप्त केलाय त्यात त्यांना टिकून धर आणि तुझा गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या.